काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली आणि याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी आपापले उमेदवार जाहीर केले आणि यानंतर खरं तर सातारा जिल्ह्यात विशेषतः धमाका झाला. धमाका तो झाला असा की ज्या पाटण तालुक्यामध्ये भूकंपाचं केंद्रबिंदू मानलं जातं, या पाटण तालुक्यात मोठा भूकंप पाहायला मिळाला. तो भूकंप केला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं. खरं तर उद्धव ठाकरे यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनाच्या वतीनं हर्षद कदम यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर केली आणि खऱ्या अर्थानं मोठा भूकंप पाहायला मिळाला. खरं तर आत्तापर्यंतच्या इतिहासात पाटण विधानसभा मतदारसंघ हा देसाई आणि पाटणकर या दोन गटामध्येच अधिकृत उमेदवाऱ्या याच दोन घरामध्ये आत्तापर्यंत पाहायला मिळाल्या. मात्र गेल्या अनेक वर्षापासून पहिलीच वेळ सामान्य माणसाच्या घरात ही अधिकृत उमेदवाऱ्या मोठ्या पक्षांच्या गेल्या आणि याचं समाधान देखील सर्वसामान्य लोकांना पाहायला मिळालं. खरं तर देसाई आणि पाटणकर ही पारंपरिक लढत पहिल्यापासून पाटणमध्ये पाहायला मिळाली. मात्र ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, उभं राहण्याचा अधिकार आहे, मोठ्या पक्षांची उमेदवारी घेण्याचा अधिकार आहे. हे मात्र काही नेते विसरले दिसत आहेत. खरं तर पाटण विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात बाळासाहेब देसाई असतील, विक्रमसिंह पाटणकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि खऱ्या अर्थानं गेली काही वर्षे सातारा जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री आणि विद्यमान आमदार शंभूराज देसाई हे नेतृत्व करत आहेत. मात्र गेल्या 2.5 वर्षापूर्वी मोठी घडामोड झाली आणि शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर होत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि याचा थेट परिणाम पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये झाला. आणि त्याच दिवसापासून शंभूराज देसाई यांना शह देण्यासाठी हर्षद कदम यांच्यासारखा चेहरा हा उद्धव ठाकरे यांनी समोर आणला आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासूनच शिवसेनेमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला आणि हर्षद कदम यांना मोठी ताकद हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. खरं तर त्याचाच प्रत्यय या उमेदवारीवरून आला. खरं तर पाटण विधानसभा मतदारसंघात पहिल्यापासून दावेदारी ही शिवसेनेची होतीच. मात्र त्यावेळी शंभूराज देसाई हे उमेदवार होते. मात्र यावेळी खरं तर महाविकास आघाडी झाली आणि या महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचे राष्ट्रवादी, याचबरोबर काँग्रेस आणि तिसरा म्हणजे उद्धव ठाकरे हे तिघं एकत्र आले आणि यावेळी असं वाटत होतं की ह्यावेळी ही जागा जी आहे ते पाटणची जागा ही राष्ट्रवादीला मिळेल अशी कार्यकर्त्यांची आशा होती, म्हणजे तुतारी चिन्हावर. मात्र सध्याची राजकीय जर परिस्थिती सातारा जिल्ह्यातील पाहिली तर 8 विधानसभा मतदारसंघामध्ये 6 मतदारसंघावर शरद पवार यांनी दावा केलेला आहे. म्हणजेच काय तर 7वा मतदारसंघ कोणता तर पाटण आणि 8वा कराड दक्षिण, म्हणजे 2च मतदारसंघ राहिले. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर 6 मतदारसंघ शरद पवार घेऊन 7वा मतदारसंघ जर पाटण मागत असतील तर याला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला. एकेकाळी याच जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांना नेतृत्व मानणारे 1995 साली सदाभाऊ सपकाळ यांच्या माध्यमातून इथं आमदारकी मिळाली. त्यानंतर नाईक निंबाळकर म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर हे सुद्धा खासदार झाले आणि त्यानंतरच्या काळामध्ये शंभूराज देसाई यांच्या रूपानं धनुष्यबाणावरचा इथं आमदार मिळाला. त्यानंतरच्या गेल्या निवडणुकीमध्ये महेश शिंदे यांच्यासारखा आमदार हा धनुष्यबाणावर उद्धव ठाकरेंना मिळाला. म्हणजेच काय तर सातारा जिल्ह्यामध्ये धनुष्यबाणाला मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे. यामुळं सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात एक ही जागा उद्धव ठाकरे घेणार नाहीत असं होणार नव्हतं. यासाठी काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी खरं तर सत्यजित पाटणकर यांच्यासमोर प्रस्ताव मांडला होता की सत्यजितसिंह पाटणकर यांनी मशाल चिन्हावर ही निवडणूक लढवावी. मात्र या संदर्भात 2 ते 3 बैठका झाल्या आणि या बैठकीमध्ये सत्यजितसिंह पाटणकर यासाठी अनुकूल नव्हते असं साधारणतः चर्चा आहे. म्हणजेच काय तर पहिला प्रस्ताव हा उद्धव ठाकरे यांनी सत्यजितसिंह पाटणकर आणि त्यांच्या गटासमोर ठेवला होता की सत्यजितसिंह पाटणकर यांची ताकद पाटणमध्ये आहेच मोठी,
ते शंभूराज देसाई यांना शह देऊ शकतील, यासाठी पर्याय असा होता की इथली जागा राष्ट्रवादीला देऊ शकत नाही, शिवसेना सोडू शकत नाही. यामुळं सत्यजित सिंह पाटणकर यांनी शिवसेनेत प्रवेश करावा आणि मशाल हाती घेऊन निवडणूक लढवावी. मात्र यासाठी सत्यजित सिंह पाटणकर यांनी विरोध केला आणि यानंतर ज्या घडामोडी घडल्या यामुळं ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला, तो म्हणजेच हर्षद कदम यांच्यासारखा त्यांचा जो मोहरा आहे, त्यांच्यावर निष्ठावान प्रेम करणारा जो जिल्हा प्रमुख आहे, या जिल्हा प्रमुखाच्या सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला शंभूराज देसाई यांच्या विरोधात अधिकृत उमेदवारी घोषित केली. खरं तर या उमेदवारीनंतर काल संध्याकाळी 7 वाजता ही उमेदवारी घोषित झाली. यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या चर्चांना उधाण आलं. काय चर्चा सुरू आहेत ते आपण पाहणार आहोत. खरं तर सत्यजित सिंह पाटणकर यांनी 2014ची निवडणूक लढवली. यामध्ये त्यांचा पराभव झाला 18,824 मतांनी आणि 2019च्या गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये 14,175 मतांनी सत्यजित सिंह पाटणकर यांना शंभूराज देसाई यांनी पराभूत केलं. खरं तर यावेळी मोठी फाईट होईल आणि अजूनसुद्धा तो चान्सेस आहेत असं, त्यामुळं जे सत्यजित सिंह पाटणकर यांचे प्रयत्न सुरू होते गेल्या 2 ते 3 वर्षापासून जोरदार त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं आता एक पाटण विधानसभा मतदारसंघात वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्यजित सिंह पाटणकर यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केला. या विरोधामुळं संपूर्ण पाटण तालुक्यातील वातावरण हे ढवळून निघालं आणि याचे प्रत्यय या विधानसभेच्या निवडणुकीच्या याच उमेदवाराच्या घोषणामध्ये झाले. खरं तर म्हणजेच काय, खरं तर सबका वक्त आता है असं म्हणलं जातं. खरं तर ज्यावेळी सत्यजित सिंह पाटणकर यांनी मुवमेंट घेऊन शरद पवार यांच्या समोर आणि जाहीर सभेमध्ये सुद्धा खासदार श्रीनिवास पाटील यांना विरोध केला, सारंग पाटील यांना विरोध केला, तेच त्यांना बुमरँग होऊन सध्या या निवडणुकीच्या या महाविकास आघाडीच्या उमेदवारीमध्ये भोगायला आलं असं एकंदरीत बोललं जातं आहे. खरं तर सत्यजित सिंह पाटणकर यांना उमेदवारी न मिळण्याचं हे महत्त्वाचं कारण हे आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी हक्काची सीट जी सातारा लोकसभा मतदारसंघाची होती ती पराभूत होण्याला हे सत्यजित सिंह पाटणकर कारणीभूत आहेत. त्यांनी जर त्यावेळी श्रीनिवास पाटील अथवा सारंग पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला असता तर आत्ता सध्या चित्र हे वेगळं पाहायला मिळालं असतं. हा एक कंगोरा खूप महत्त्वाचा आहे. दुसरा विषय असा आहे की सत्यजित सिंह पाटणकर यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी नाकारण्याचं तिसरं कारण असं आहे की त्यांचा असलेला स्वभाव. खरं तर सत्यजित सिंह पाटणकर हे खूप शांत स्वभावाचे आणि मनमिळाऊ आहेत. मात्र खरं तर ते स्पष्ट कमी बोलतात आणि कार्यकर्त्यांच्या जवळसुद्धा आपलं मत व्यक्त करत नाहीत. हा एक त्यांच्याच कार्यकर्त्यांचा हा एक आरोप आहे की बच्चूदादांचं नक्की चाललं आहे काय, कोणती मुवमेंट चालू आहे. समोर एवढा मातब्बर शंभूराज देसाई यांच्यासारखा उमेदवार असताना सर्व पक्षातील घटक पक्षांना एकत्र सत्यजित पाटणकर घेत नाहीत असा एकंदरीत त्यांच्यावर आरोप होतो आहे. म्हणजेच एकंदरीतच काय तर सत्यजित सिंह पाटणकर यांना महाविकास आघाडीतून डावललं गेलेलं आहे आणि याचा थेट कसा फायदा हर्षद कदम उचलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा विषय असा आहे की हर्षद कदम हे उमेदवार नौखे जरी असले तर त्यांच्या मागं छुपी ताकद मोठ्या प्रमाणात आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून हर्षद कदम यांनी लोकसभेला केलेलं काम हे सगळ्या जिल्ह्याला परिचित आहे. हर्षद कदम यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये जरी राष्ट्रवादी शरद पवार यांचा गटाचा उमेदवार शशिकांत शिंदे जरी असले तरी मोठी ताकद ही शिवसेनेच्या माध्यमातून अत्यंत प्रामाणिकपणे हर्षद कदम यांनी त्यांच्या पाठीशी उभी केली. आणि हीच वेळ आहे की ही केलेली परतफेड हे राष्ट्रवादी काँग्रेस कशी परतफेड करतं शिवसेनेच्या उमेदवाराला हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा जो उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा गट हा पाटण तालुक्यामध्ये आहे. तो संपूर्ण गट जो आहे तो हर्षद कदम यांच्या पाठीशी राहील. म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद कदम यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिकाबरोबर शरद पवार यांचा संपूर्ण गट, सत्यजित सिंह पाटणकर यांचा गट, काँग्रेसचा असलेला जो गट आहे म्हणजेच हिंदूराव पाटील चा जो गट आहे काँग्रेसचा गट तो ठामपणे उभा राहील. याचबरोबर
जो तिसरा म्हणजे शरद पवार काँग्रेस आणि शिवसेनेचा हा जो गट आहे तो राहीलच. मात्र महत्त्वाचे म्हणजे छुपी ताकद मोठ्या प्रमाणात हर्षद कदम यांच्या पाठीशी उभी राहील. त्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत देसाई पाटणकर या दोनच गटात राहिलेलं हे पाटणचं राजकारण आता तिसऱ्या घरामध्ये जाऊ येते. म्हणजे काय, लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य माणसाला ही उमेदवारी मिळते. यामुळं याचा हा एक मानणारा वर्ग आहे की आम्हाला वेगळा माणूस, सामान्य घटकातला माणूस आमदार झालेला पाहिजे आहे. यामुळं हर्षद कदम यांच्या पाठीशी ही ताकद उभी राहू शकते. आगामी काळामध्ये बऱ्याच काही घडामोडी होतील. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये सत्यजितसिंह पाटणकर हे त्यांचे कार्यकर्ते कालपासून म्हणत जरी असले बंडाच्या तयारीत सत्यजितसिंह पाटणकर असतील किंवा अपक्ष उभे राहतील, महाविकास आघाडीच्या विरोधात पाटणमध्ये सत्यजितसिंह पाटणकर यांना बंड करणं वाटते की सोपी गोष्ट राहिलेली नाही. कारण उघडपणे शरद पवार हे कुठल्याही स्टेजवर येऊ शकणार नाहीत, जयंत पाटील कुठल्या स्टेजवर येऊ शकणार नाहीत, काँग्रेस त्यांच्या पाठीशी राहणार नाही. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं 6 जागा, 8 पैकी 6 जागा सन्मानानं या शरद पवार गटाला दिलेल्या आहेत. या 6 जागेच्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना निष्ठापणे काम करणार आहे. आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा शरद पवार यांचा गट आणि काँग्रेस ही हर्षद कदम यांच्या पाठीशी उभे राहील असं एकंदरीत साधारणतः चित्र दिसतं आहे. मात्र या घडामोडीमध्ये एक अधोरेखित करावं लागेल की उद्धव ठाकरे यांनी अत्यंत धक्कादायकपणे आणि अत्यंत पुढचं नियोजन आखून ही उमेदवारी घोषित केलेली आहे. एवढं मात्र नक्की. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.